नोव्हेंबर 2025 देशभरामध्ये शांतपणे लागू झाले 4 कायदे आणि 1 एप्रिल 2026 पासून 60 वर्ष जुना कायदा इतिहास जमा होणार आहे. होय, मी बोलतोय भारतातील सर्वात मोठ्या पेरोल रिफॉर्म सायकलबद्दल. जर तुमचा व्यवसाय आहे, जर तुम्ही HR आहात, जर तुम्ही CA आहात किंवा कंपनी चालवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक चूक आणि थेट दंड थेट 3 लाख रुपये. नवीन कोड ऑन वेजेसनुसार आता कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार प्लस DA बरोबर किमान 50% CTC. याचा अर्थ काय तर यामध्ये PF वाढणार, ग्रॅच्युटी वाढणार, ओव्हरटाईम वाढणार आणि लिव्ह एन्कॅशमेंटसुद्धा वाढणार. ज्या कंपन्या कमी बेसिक आणि जास्त भत्ते देतात त्यांना आता सिस्टीम बदलावीच लागणार आहे. कारण 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हा इतिहास जमा होणार आहे आणि लागू होणारे इन्कम टॅक्स ॲक्ट 2025. नवीन TDS नियम, नवीन फॉर्म 16, नवीन फॉर्म 24Q. पेरोल सॉफ्टवेअर अपडेट नसेल तर दंड आणि नोटीससुद्धा तयार. नवीन इंडस्ट्रियल रिलेशन्स कोडनुसार कर्मचारी नोकरी सोडला तर 2 कामकाजाच्या दिवसांमध्ये त्याचा शेवटचा पगार हा क्लिअर करणे आवश्यक आहे. जर उशीर झाला तर कायदेशीर कारवाईसुद्धा शक्य होणार आहे. नवीन ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्दी अँड वर्किंग कंडिशन्स कोड आणि कोड ऑन सोशल सिक्युरिटीनुसार वेतन रजिस्टर, उपस्थिती, PF, ESI किंवा पे स्लिप हे सगळं डिजिटल ठेवणं बंधनकारक आहे आणि तपासणी आता ही रिअल टाईमनुसार होणार आहे. दंड 3 लाखापर्यंत, वारंवार चूक आणि कारावासाची तरतूद. आता फिक्स्ड टर्म कर्मचारी सर्व वैधानिक लाभांसाठी ते पात्र असतील आणि फक्त 1 वर्षामध्ये ग्रॅच्युटीसाठी ते पात्र ठरतील. पूर्वी 5 वर्ष लागायचे आणि आता फक्त 1च वर्ष. पे स्क्वेअरनुसार तज्ज्ञांचं म्हणणं स्पष्ट आहे की चूक केल्याचा खर्च आता सर्वात महागडा ठरणार आहे. 2026मध्ये जो तयार असेल तोच टिकेल. तुमचा व्यवसाय या बदलांसाठी तयार आहे का? कमेंट्समध्ये सांगा. रेडी 2026 आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.